त्यांनी वेळात वेळ काढून या ESIC हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट्रल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि सेंट्रल हॉस्पिटल कशा प्रकारे अजून ऑग्मेंट करू शकतो, त्याची सुविधा सेवा जी आहे अजून कशा प्रकारे वापरू शकतो आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. मला वाटतं आता या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेचं एक 200 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी सुरू आहे. तिथे लोकांना चांगली सुविधा मिळते. आतापर्यंत म्हणजे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये कळालं की आतापर्यंत हजारो ऑपरेशन, मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन जे आहे हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल तेव्हापासून झालं आहे. त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील, न्यूरोचे असतील, ऑन्कोचे असतील, ऑर्थोचे असतील, सगळे ऑपरेशन जे त्या ठिकाणी झाले. तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगर वासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली. या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही लोक डॉक्टर जे त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे सुविधा वाढू शकतो आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशा प्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री मोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं, त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवून सगळ्या गोष्टी करू आणि स्टेप वाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आहे त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून, कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाही आहे, तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे हे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं आहे. त्यानंतर आता ESIC मध्ये आहे आपण, या ESIC देखील केंद्राकडून मंजूर झाले पैसे यायला आणि आज हे ESIC हॉस्पिटल इकडे उभं राहिलं. आत्ताच्या घडीला या ESIC हॉस्पिटलमध्ये 100 बेड जे आहे म्हणजे बिल्डिंग खूप प्रशस्त आहे इकडे, पण त्याच्यामध्ये फक्त 100 बेड त्या ठिकाणी जे आहे सेवा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये किंवा जसं मंत्री मोदी म्हणाले की आपण सुरू करू शकतो लगेच इमिजिएटली, पण ती फक्त सेकंडरी ट्रीटमेंट असेल. टर्शरीसाठी जे आहे ते परत आपल्याला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जे जावं लागेल. हे न करता ही जी ESIC ची इमारत आहे याला पूर्णपणे युटिलाइज करून हे 100 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे 250 बेड 300 बेड पर्यंत कसं घेऊन जाता येईल याच्यामध्ये चर्चा झाली. याच्यामध्ये स्कोप आहे मोठा की इथे 100 बेडवरून 300 बेड पर्यंत हे हॉस्पिटल जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये MRI, CT स्कॅन, त्याचबरोबर ऑन्को युनिट या ठिकाणी सुरू झालं पाहिजे, सर्जरी झाल्या पाहिजे पेशंटच्या, कॅथलॅब झालं पाहिजे, CABG झाले पाहिजे, बायपास झाले पाहिजे, त्याचबरोबर एन्जिओप्लास्टी झाले पाहिजे. सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या ESIC मध्ये मिळाल्या पाहिजे. हे अगोदर ESIC फक्त कामगारांपुरतं मर्यादित होतं, पण सरकारने जे आहे शासनाने याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, या योजना सुरू केल्या जेणेकरून नॉर्मल माणूस देखील या उल्हासनगरचा इकडे सुविधा घेऊ शकतो. तर उद्घाटनामध्ये घाई न करता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे अपग्रेड करू, टर्शरी केअर करू, जेणेकरून सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड असेल, मेटर्निटीवरचा लोड असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना जे आहे हे 250 ते 300 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल, त्यामध्ये 3 मॉड्युलर OT आहेत, 2 OT जे आहेत मॉड्युलर अजून वाढवायला सांगितलं, म्हणजे एकंदरीत 5 मॉड्युलर OT जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर जे बेड्स आहेत, बेडची संख्या जी आहे, वॉर्डची संख्या जी आहे या ठिकाणी वाढेल, कारण की ह्या पूर्ण प्रशस्त इमारतीमध्ये तेवढी जागा आहे. आणि त्याचबरोबर अजून एक माळा याच्यावरती 6 महिन्यामध्ये हे सगळं सुरू झाल्यानंतर वरचा माळा जो आहे काम चालू राहील, त्याच्यामध्ये अजून ऑग्युमेंटेशन, अजून बेड जे आहेत ते कशा प्रकारे वाढतील, म्हणजे एकंदरीत या उल्हासनगरच्या ESIC हॉस्पिटलमध्ये 400 बेडची सुविधा जी आहे ती भविष्यामध्ये कशी होईल याच्यासाठी जे आहे ते आज या ठिकाणी डिस्कशन झालं आणि ते फ्रुटफुल डिस्कशन झालं. पुढच्या 6 महिन्यामध्ये 250 ते 300 बेड कसं सुरू होईल विथ ऑल द फॅसिलिटीज याच्यावरती जे आहे शासन असेल, मंत्री महोदय असतील, शिंदे साहेब असतील, हे आम्ही नको काम करू आणि 6 महिन्यामध्ये ESIC हॉस्पिटल जे आहे हे टर्शरी केअर म्हणून सुरू करू. त्याचबरोबर क्रिटिकल केअर युनिट त्याचं काम चालू आहे. सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिटचं काम पूर्ण होईल. त्याच्यामध्ये MRI ची सुविधा जी आहे ही देखील देण्याचं काम जे आहे म्हणजे देण्याचं कबूल जे आहे
हे मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ऑलरेडी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक MRI मशीन जी आहे ती आपण त्या CCU मध्ये देऊ. म्हणजे सप्टेंबरमध्ये क्रिटिकल केअर युनिट ICU जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल. त्याचबरोबर आपलं उल्हासनगरचं महानगरपालिकेचं 200 बेडचं हॉस्पिटल आहे, तिकडे देखील MRI ची सुविधा जी आहे ती आपण सुरू करतो. त्यासाठी 10 कोटी जे आहे ते महानगरपालिकेने देखील त्या ठिकाणी तरतूद जी आहे ती केलेली आहे. तर एकंदरीत भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे जिथे आता हे 200 बेड हे 50, 250 ते 200, 450 बेड आज या उल्हासनगरमध्ये आहे. हे 450 बेड्स जे आहे भविष्यामध्ये 1000 बेड त्यापेक्षा जास्त हे फक्त उल्हासनगर वासियांसाठीच आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आयुक्त महोदयांना देखील मंत्रीजींनी सांगितलेलं आहे की तुमचे ज्या प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहे, अर्बन हेल्थ सेंटर्स जे आहेत ते ऑग्युमेंटेशन करा, त्याच्यामध्ये सुविधा वाढवा, त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट, एक्सरे आणि प्रायमरी ट्रीटमेंट, सर्दी, खोकला, जुलाब वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथल्या तिथे जे आहे त्या ट्रीट झाल्या पाहिजे, जेणेकरून प्रायमरी हेल्थ सेंटर पासून जे टर्शरी सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. तर एकंदरीत मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे. अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झाले, आपल्याला माहिती आहे. डेंटल केअर डेंटल हॉस्पिटलमध्ये त्याचं सुरू आहे. त्याचं जे आहे MOU आम्ही रुक्मिणीबाई हॉस्पिटल बरोबर केलेलं आहे. तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर होतं की या हॉस्पिटलमध्ये देखील कशा प्रकारे एवढे मोठे जास्त सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांची सुविधा कशी मिळेल त्यासाठी देखील मीटिंग जी आहे ती घ्यायला सांगितलेली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये आपण 225 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल त्याचं काम त्या ठिकाणी ऑलरेडी जे आहे हे सुरू आहे. त्याचबरोबर कळवा हॉस्पिटल तिथे देखील आपण PPP तत्वावरती रेडिओ नेफ्रोलॉजी आणि त्याचबरोबर कार्डिओलॉजी युनिट त्या ठिकाणी सुरू आहेत. तिथे देखील लोकांना जे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे एकंदरीत या कल्याण लोकसभेमध्ये मेडिकल कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा हॉस्पिटलचे बेड असतील हे वाढवण्यावरती पूर्णपणे भर जो आहे तो आपण दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक रोबस्ट हेल्थ केअर सिस्टीम जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळेल. शास्त्रीनगर असेल, रुक्मिणीबाई असेल, तिथे देखील आम्ही प्रस्ताव केला आहे की ते देखील जे आहे 400 बेड 500 बेडचं हॉस्पिटल जे आहे ते देखील त्या ठिकाणी व्हावं. आता त्या सगळ्याच गोष्टी ज्या आहे आता अपग्रेडेशनचा भाग झाला. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जी आहे जेव्हा असे सगळे हॉस्पिटल्स होतील तेव्हा टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर जो आहे त्याच्यामध्ये AI चा वापर जो आहे आम्ही त्या ठिकाणी करू. जी क्लस्टर ठाण्यामध्ये सुरू झालं ते क्लस्टर आता मुंबईमध्ये होते, तेच क्लस्टर जे आहे ते आपण उल्हासनगरमध्ये देखील करतो. आणि क्लस्टरमध्ये ऑथॉरिटीला अधिकार आहे रस्ते वाईडनिंग करणं, त्याबरोबर तिकडे आरक्षण टाकणं, लोकांना जे आहे ते त्यांची हक्काची गरज जी आहे त्या ठिकाणी देणं. मला वाटतं क्लस्टरच एकमात्र उपाय आहे जो उल्हासनगरला पूर्णपणे जे आहे हे सुधारू शकतो. उल्हासनगरमध्ये अजून चांगल्या सुविधा कशा, आरक्षण गार्डन कसे होतील, हॉस्पिटल कसे होतील, शाळा कशा होतील, याच्यासाठी क्लस्टर एक मात्र उपाय जो आहे रुंद रस्ते कसे होतील. कल्याण मुरबाड रोड आणि कल्याण अंबरनाथ रोड जे रस्ते हॉस्पिटलकडे येतात त्याचं तरी रोड करून तात्पुरतं करावं अशी मागणी लोकांना. कल्याण बदलापूर रोड आपल्याला माहिती आहे की आपण रुंद केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या काय स्ट्रक्चर्स आहेत त्याचं कोर्टामध्ये केस चालू आहे. ती देखील आम्ही फॉलोअप जे महानगरपालिकेकडून सुरू आहे तो देखील लवकरात लवकर मार्गाने घेईल. NICU मध्ये पण जाऊन आलो, तिथे विषय निघाला होता की व्हेंटिलेटरचा, पण तिकडे जे आहे CPAP मशीन जे आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यावरती जे आहे ट्रीटमेंट जे आहे ते बाळाचं त्या ठिकाणी केलं जातं. त्यांचं रजिस्टर आम्ही बघितलं, चांगल्या प्रकारे जे आहे ते काम त्या ठिकाणी सुरू आहे. आता नगरच्या आरोग्याच्या सुविधांसाठी सातत्यानं आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांच्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर सन्मान्य आमदार महोदयांची सातत्यानं मागणी होती. त्यामुळे या आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणांना आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट दिली. या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीने उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारा आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे. पेशंटचा फ्लो प्रचंड आहे, तो साहजिकच पेशंटच्या फ्लो प्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीव आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेडपर्यंत हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्यात निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटल सुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या IPNसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही एक शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे. या हॉस्पिटलचे आता असणारे 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवणार आणि केवळ सेकंडरी पर्यंत जातात टर्सरीच्या सगळ्या सेवा सुद्धा
म्हणजे विशेषतः ज्या मोठमोठाले हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन्स व्हायला पाहिजे त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत, सुधारणा करायला पाहिजेत, निर्णय घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूद सुद्धा करायला पाहिजे. त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय आहेत, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी घेतलं. थोडक्यात उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या 2 मोठ्या हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर पलीकडच्या डॉक्टर बालाजी केनीकरांकडे असणारं छाया हॉस्पिटल असेल किंवा पलीकडच्या बाजूला असणारं ऑलरेडी चालू 200 बेडचं पॅटर्न की ज्याच्यामधल्या सुविधांबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या सगळ्या सुविधा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं एका बाजूला राज्य सरकारच्या निधीतून, दुसऱ्या बाजूला DPDCतून आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. खरं तर आज आम्ही आलो होतो ते लोकार्पण करावं आणि त्यासाठी एकदा खासदार साहेबांनी या हॉस्पिटलला भेट देऊन अजून काय ओलीवा त्या सांगायतून आपण केलं, कारण बऱ्यापैकी हॉस्पिटल आपण तयार केलं. परंतु आज खासदार साहेबांनी आणखी काय सूचना दिल्या की त्याच्यामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा उपलब्ध करून दिल्या. आणि मग याच्यामध्ये आता ज्या उपलब्ध असणाऱ्या सेवा आहेत त्यामध्ये आहेतच, पण इतरही सगळ्या सेवा म्हणजे इथं कॅथलॅब, CT स्कॅन, MRI वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे ऑपरेशन असतील, ऑन्कोचा सुद्धा विभाग सुरू करता येत होता. यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की ज्याच्यामुळं आज जे आपण लोकार्पण करणार होतं एक पुढच्या आठवड्याभरामध्ये, 15 भरामध्ये किंवा 1 महिन्याभरामध्ये, त्याच्यापेक्षा कालावधी वाढूया, इतरही सगळ्या सुविधा घेऊन आपण लोकार्पित करूया अशा पद्धतीचा निर्णय उल्हासनगरच्या शासकीय समितीमध्ये ज्यांना दोषी ठरलं असेल त्यांना आजची बैठक आटोपल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी आहेत. आमच्या सोयीसाठी नाही तर समाजाच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होईल. पण आजच्या बैठकीमध्ये हेही सांगितलं आहे एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बरोबर अंतर्गत कामकाज, म्हणजे बऱ्याच वेळा अशा तक्रारी असतात की आपण सगळेजण बघतो तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये किती चांगलं काम करतो यासाठी सुद्धा आमच्या सर्व डॉक्टर्सना सूचना दिल्या. आणि मला असं वाटतं की यानंतर 1 महिन्याभरामध्ये परत एक आदरणीय खासदार साहेबांच्या संविधान बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आता असणारे पेशंट्स, आता असणारे ऑपरेशन्स, आता होत असणाऱ्या महात्मा फुले आरोग्यदायीपासून ते सगळ्या यंत्रणातल्या सेवा आज ज्या मिळतात आणि महिन्याभरानंतर मात्र तुम्हाला फरक दिसायला चालू. म्हणजे आजची बैठक ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी नवीन सुधारणांसाठी होईल, पण अंतर्गत कामकाजामध्ये सुद्धा अतिशय वेगानं आपल्याला सुधारणा दिसेल एवढी मी खात्री आपल्याला देतो. सर, लहान मुलांसाठी त्या ठिकाणी व्हेंटिलेटर देखील आहे, पण लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर तिथं नाही आहे. आपण समजून घ्या, आपलं सेकंडरी हॉस्पिटल आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सगळ्यांचा सुद्धा समज गैरसमज असा सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणाऱ्या एकूणच सेवा ज्या आहेत त्या प्रायमरी आणि सेकंडरी सेवा, ज्या टर्सरीच्या सेवा आहेत त्या टर्सरीच्या सेवा ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जी मोठमोठाले हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधा सुद्धा टर्सरीच्या हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे ते आमच्याकडे थोडी अडचण होते. ही बोगस डॉक्टरांच्या बद्दल मला वाटतं भिवंडीमध्ये काही तक्रार आली होती, त्यांच्याबद्दल सर्वे केलेला आहे. इतर सुद्धा जर असेल तर त्याच्यावरती आपण सर्वे आणि चौकशी करू आणि तुमच्या अशा पद्धतीने असेल, कारण आपण नवीन क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणतो. एका बाजूला वैद्यकीय आस्थापना संपूर्ण आपण कायद्याच्या अंतर्गत अर्थ असताना जर असं काही होत असेल तर सगळ्यांची चौकशी करून जे चुकीचं असेल त्याच्यावरती तात्काळ मध्ये ज्या पद्धतीची चर्चा झाली मी मगापासून तेच सांगितलं की एका बाजूला उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधा सुद्धा लोकार्पणाला उपयुक्त होतील, लोकांना उपयुक्त होतील, आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टींमध्ये उणिवा असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी फंड्स त्याला मान्यता देणे या दोन्ही गोष्टींची चर्चा झाली. त्यामुळे पुढच्या महिन्याभरामध्ये आताच्या कामकाजामध्ये ज्या सुधारणा दिसतील त्याच्याबद्दल निश्चितपणे आपण सगळ्यांना सुद्धा प्रतिक्रिया करू आणि त्याच्याबद्दलच्या अनेक लोकांच्या तक्रारी त्या सगळ्या तक्रारीला कारण असं आहे की आपण जी सेवा दिली त्यावेळेला 2012 आज 12 पासून 14 वर्ष झाली त्या गाड्या सुद्धा अतिशय वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाने नवीन करार केला की त्या कराराच्या माध्यमातून अतिशय अद्ययावत हॉस्पिटल ऑन व्हील्स असं म्हणता येईल अशा पद्धतीने जिथं आपली ॲम्ब्युलन्स जाईल तिथं प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये तो पेशंट जाईल एवढ्या चांगल्या पद्धतीच्या अशा पद्धतीनं सगळ्या सुविधा देणाऱ्या नवीन ॲम्ब्युलन्स आपण उपलब्ध करतोय. पुढच्या 15 दिवसांमध्ये किंवा महिन्याभरामध्ये पहिल्या 300 गाड्या त्यातल्या लोकार्पित होतील आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं साधारणतः 1700 ते 1750 गाड्या त्या लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध. डॉक्टरांच्या वरती झालेली मारहाणी अतिशय चुकीची आहे. याच्याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधींनी, सर्व प्रमुख नेत्यांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका बाजूला संविधानिक पद्धत असताना अनावश्यक अशा पद्धतीनं कायदा हातात घेणारे कुठलेही लोक असतील
ते चुकीचं आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सर ठाणे भविष्य काळामध्ये अशा पद्धतीनं घटना घडू नयेत यासाठी कायद्यामध्ये सुद्धा ज्या सुधारणा करायच्या आहेत, विशेषतः सेक्शनमध्ये सुद्धा सुधारणा करायच्या आहेत. मेडिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्टच्या माध्यमातून ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी या सुद्धा सगळ्या कायद्यातल्या सुधारणेमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतो. सर ठाणे सिव्हिल सर्जन केले सर त्या ठिकाणी, त्यामुळे भ्रष्टाचाराचे ॲलिगेशन त्याच्यावर होत आहेत सर. हे मी आपल्याला सांगतो की आता पुढच्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा बदल्या होतील आणि कुणाला एखादा अधिकारी हा लोकांच्या सेवेसाठी तो आपल्या सोयीसाठी असेल तर अशा गोष्टी कुठंच असणार नाही. मी असं म्हणतो की सगळीकडेच आपण बदल करतोय आणि जो काही कालावधी आहे त्या कालावधी झाल्यानंतर मात्र निश्चित स्क्रिप्टला आपण बदल करतो. जाधव साहेब जे आहेत तक्रार होती, परंतु आदरणीय मोदीजींचा आपण आभार मानायला पाहिजे की त्यांनी देशामध्ये ज्या पद्धतीने नवीन मेडिकल कॉलेजेस काढली त्यामुळे डॉक्टरची संख्या वाढते, भविष्य काळामध्ये ती अजूनही वाढेल. आताच 1 तारखेला जो डॉक्टर्स डे होता त्या डॉक्टर्स डे दिवशी आपण एकूण 1400 डॉक्टरची भरती केली, परत 600 डॉक्टर आपण म्हणतोय, 1900 CHO आपण म्हणतोय, डेंटलचे साधारणतः 250 ते 300 डॉक्टर्स म्हणतोय. आता भविष्य काळामध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला रिक्त राहणार नाही यासाठी टार्गेटेड प्रोग्राम आम्ही करतोय. त्याचा फायदा सगळ्या आस्थापनांना म्हणजे शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही डॉक्टर कमी पडणार नाही याची जबाबदारी आमच्या विभागाने घेतली. मुळात हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा पडणं हे अतिशय गंभीर आहे. मी असं सांगतो आपल्याला जर असं होत असेल तर तशा गोष्टी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, कारण त्याच्यासाठी स्वतंत्र DPDCची तरतूद आहे, राज्य शासनाच्या वतीनं त्याच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहे. आणि असं असेल तर आपण निदर्शन सांगून द्या, जे चुकीचं असेल त्या गोष्टीवरती जे दोषी असतील त्यांच्यावरती आपण कारवाई करू. सर अंबरनाथमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, पण तिथे जे इंटर्न्स आणि लेक्चर्स आहेत त्यांची सेवा सेंट्रल हॉस्पिटलला भेटत नाही, ती कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला भेटते. तर ती सेवा उल्हासनगर मेडिकल कॉलेजची सेवा की कल्याण त्यांचा MOU रुक्मिणीबाई आदरणीय खासदार साहेबांसोबत आताच DMARचे सुद्धा लोक उपस्थित होते मेडिकल कॉलेजचे, की ज्यांना आम्ही सांगितलंय या MOU मध्ये जरी काय असलं तरी सगळ्या लोकांसाठी सगळे एक्सपर्ट डॉक्टरचा उपयोग झाला पाहिजे. यासाठी पुढच्या आता या बैठक आठवड्यानंतर सुद्धा सगळे अधिकारी बसतील आणि त्याचा फायदा होईल. इथल्या प्रकरणामध्ये त्याच वेळेला आपण त्याच्यामध्ये वस्तुस्थितीचा अहवाल मागवलेला आहे. तिथं जे काही डॉक्टरची संख्या